करण्यासाठी म्हणून हा रस्ता बंद करण्यात आलाय। तो रस्ता खुला करा अशी मागणी तामगावच्या ग्रामस्थांची आहे। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे। भूषण, आत्ताच आपण काही महिलांचं म्हणणं ऐकलं। 15 मिनिटाचा रस्ता होता, आता जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासाचा फेरा घालावा लागतोय। त्यात काही महिलांनी तर सुरक्षेचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय। नक्कीच नेरली तामगाव या दोन्ही ग्रामस्थातील लोकांना हा सगळ्याचा सामना करावा लागत असल्याचं बघायला मिळते। कारण हा जो काही रस्ता आहे तो MIDCचा गोकुळ शिरगाव MIDC मार्गे आता या सगळ्यांना फिरून यावं लागतं। आणि ज्या महिला म्हणाल्या तसं हा जो काही 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे त्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा फेरा घालून या सगळ्यांना या MIDCच्या एरियामधून यावं लागतं। आणि त्यामुळं रात्रीच्या वेळेस या ठिकाणाहून प्रवास करताना विशेषतः महिला जर एकट्या असतील तर त्यांना हा सगळा प्रवास करताना अडचणींचा सामना आहे तो करावा लागत आहे। आणि गेल्या वर्षभरापासून या सगळ्या परिस्थितीचा सामना या सगळ्या महिला करतायत आणि म्हणूनच त्यांचा हा उद्रेक आज या निमित्तानं झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आंदोलनाचा जर विचार केला तर आत्ता ज्या मुख्य गेटपासून काही अंतर या सगळ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र या सगळ्या हा विरोध धुडकावत हे सगळे आंदोलक जे आहेत आता विमानतळाच्या मुख्य गेटजवळ पोहोचल्याचं बघायला मिळतं। विमानतळ प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवा अशा पद्धतीची मागणी ते करतायत। जर ते बाहेर आले नाही तर आम्ही आज जाऊ अशा पद्धतीचा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिलेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन एका बाजूला विमानतळ प्रशासनाबरोबर चर्चा करते तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांशी देखील चर्चा करत असताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच या ठिकाणचं वातावरण जे आहे ते काहीसं तणावपूर्ण देखील झाल्याचं बघायला मिळते। खरं तर या विमानतळ विस्तारीकरणामध्ये नेरली तामगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आहेत त्या दिलेल्या होत्या। सुरुवातीला या गावातील नागरिकांनी याच रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत ही जमीन द्यायला देखील नकार दिलेला होता, मात्र त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केलेली होती, तुम्हाला रस्ता मिळेल, तुम्हाला तुमच्या रहदारीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं त्यांना आश्वस्त करण्यात आलं होतं। मात्र आता हे सगळं विस्तारीकरण झाल्यानंतर मात्र सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून विमानतळ प्रशासनाकडून हा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता या सगळ्या ग्रामस्थांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे ते आपल्याला बघायला मिळते। आणि म्हणूनच गेल्या वर्षभरापासून हे सगळे आंदोलक आहेत किंवा हे जे काही ग्रामस्थ आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून विमानतळ प्रशासनाशी चर्चा करतात। तुमच्याकडे भूषण पुन्हा येऊच आम्ही तुमच्याकडे। तामगाव आणि नेरलीच्या लोकांना मोठा फटका बसतोय, कारण विमानतळ विस्तारीकरणासाठी म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला, मात्र त्याचा मोठा फटका या दोन गावच्या लोकांना बसतोय। तामगावचे ग्रामस्थ सध्या आंदोलन करतायत। जिथे 15 मिनिटाचं पूर्वी अंतर होतं त्याच्यासाठी आता अर्ध्या ते पाऊण तासाचा फेरा घालावा लागतोय। या सगळ्यात MIDCच्या भागातून जाणारा जो रस्ता आहे किंवा MIDCतून प्रवास करावा लागतो त्यावेळेला विद्यार्थिनींच्या म्हणजेच मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। आणि यामुळेच हा रस्ता आधी खुला करा, पर्यायी रस्त्यासंदर्भात पर्यायी रस्ता द्या, मात्र त्याआधी हा रस्ता आधी खुला करा अशी मागणी हे तामगावचे ग्रामस्थ करतायत। रातोरात या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली। 12 वर्षापासून आम्ही यासाठी प्रयत्न करतोय। खरं तर या जमिनी देण्यासाठी म्हणून या ग्रामस्थांचा आधी नकार होता, मग लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनं या ग्रामस्थांनी आपल्या जमिनी विमानतळासाठी दिल्या, विमानतळ विस्तारीकरणासाठी दिल्या। त्यावेळेला सुद्धा रस्त्यासंदर्भात मार्ग काढूया असं आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र आता गावाला लागून असलेला रस्ता बंद करण्यात आलेला आहे विमानतळ विस्तारीकरणासाठी आणि त्याचा मोठा फटका ग्रामस्थांना बसतोय। शाळकरी विद्यार्थी असतील, कॉलेजला जाणारे मुलं असतील, विद्यार्थिनी असतील आणि अगदी रुग्णालयात जाण्यासाठी म्हणून रुग्णांना मोठा फेरा मारावा लागतो। आणि या सगळ्यामुळेच ग्रामस्थ अक्षरशः संतप्त झालेले आहेत। हा रस्ता आधी खुला करा, जिथे 15 मिनिटाचं अंतर तिथे अर्ध्या ते पाऊण तासाचा फेरा घालावा लागतोय। आम्ही आमच्या जमिनी या विमानतळासाठी दिलेल्या आहेत, मात्र हा रस्ता खुला होत नसेल तर आमचे मोठे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीनं आधी हा रस्ता खुला करा अशी मागणी या तामगावच्या ग्रामस्थांकडून केली जाते। MIDCच्या मार्गाने जाणारा जो रस्ता आहे जिथून सध्या त्यांना प्रवास करावा लागतोय तिथे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाल्यात। न्याय द्या, न्याय द्या, आमच्या हक्काचा रस्ता द्या असे फलक हाती घेत हे सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। पोलिसांकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय, मात्र विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलायचंय। जाणार कसं सांगा, काय केलेलं नाही गावातले ॲम्ब्युलन्स जाणार कशी, महत्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, आरोग्य सुविधांसाठी म्हणून जाणारे रुग्ण असतील, या सगळ्यांचेच हा रस्ता बंद झाल्यामुळे मोठे हाल होत आहेत।
हे सरपंच हे 5 मिनिट होणार ते कोण येतं का मॅडम बघा तुम्ही आम्ही कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी रस्ता बंद करण्यात आल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत आणि त्यामुळे तामगावचे ग्रामस्थ आंदोलन करतायत. हातात फलक घेत वर्षभर प्रलंबित काम आहे, पर्यायी रस्ता दिला जात नाहीये आणि आहे तो रस्ता बंद केला जातोय असं म्हणत हे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, आंदोलन करतायत. टायमिंग घ्या नाही तर भिंत पाडायची लातूरात या ठिकाणी आम्ही रस्ता तरी द्या नाही तर आम्ही जात नाही, आम्ही भिंत पाडणार. आठवडाभर कलेक्टरनं प्रांत आम्हाला दमवले, आठवडाभर आम्हाला मुदत दिली ती, आठवड्यात पर्याय रस्ता काढतो, काही रस्ता काढलेला नाही. आमच्या शाळेचं दवाखान्याचं सगळी गैरसोय आहे, त्यामुळे आम्हाला आजच रस्ता पाहिजे. आठवडाभर आम्ही ग बसलो, कलेक्टरचं ऐकलं, पालकमंत्र्यांचं ऐकलं, आठवड्यावर वाट बघितली तर रस्ता मिळाला नाही. आम्ही मग शेवटी भिंत पाडणार, आम्ही भिंत पाडणार, अर्ध्या तासाची वाट बघणार नाही तर भिंत पाडणार आम्ही. संपला बे विमानतळ बांधायला 90 वर्ष लागले. ह्या भाड खाऊन पैसे खाल्यात 90 1000 कोटी खाले भाड खाऊ बाहेर रे टाकल्या. जमिनी आमच्या गेल्यात, आमच्या जमिनी गेल्या सगळ्या. त्याला काय माहित आहे महिला बंद का गेला सांगा पाहिजे. 14 वर्ष झाले आम्ही झटालोय. हा जमिनी आमच्या गेल्यात. पहिला पर्याय रस्ता द्यायचा ठरलेला 14 वर्षापूर्वी, अचानक रस्ता बंद केला अचानक. आणि आमचं पेशंट वगैरे सगळी जाणार कशी सांगा, कॉलेजची पोरं जाणार कशी. 6 किलोमीटरचा फरक आहे, 6 किलोमीटरचा. आम्हाला सरकारी दवाखाना उचगावचा जवळ आहे, त्यामुळे आम्हाला हे मधला शॉर्टकट रस्ता आहे, तो आम्हाला दिलाच पाहिजे. चला खाली बस रे. हे माझ्या हातीच आहे. आम्हाला रस्ता चालू करून द्या. आम्हाला काय म्हणली